पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्याने तेथील ट्रिप रद्द करून मेघालयच्या शिलाँगला हनीमूनला गेलेल्या इंदोरच्या राजा आणि सोनम या नवदाम्पत्याबाबत रहस्य अद्याप उलगडले नाही. राजाचा मृतदेह दरीत सापडला असून त्याच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. परंतु सोनम अद्याप बेपत्ता आहे. तिला बांगलादेशला घेऊन गेले असतील असा दावा राजाच्या भावाने केलाय. राजाचा भाऊ विपिन रघुवंशीने गंभीर आरोप केले आहेत. ज्या भागात राजाचा मृतदेह सापडला त्यांची स्कूटर सापडली त्या भागात यापूर्वीही अनेक जोडपी गायब झाली आहेत असा आरोप विपिनने केलाय. तसेच लुटमारीच्या उद्देशाने आपल्या भावाला मारण्यात आले आणि त्याची पत्नी सोनमला बांगलादेशच्या लोकांनी आपल्यासोबत नेले असण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. शिलाँग पोलीस पहिल्या दिवसापासूनच त्याच्या भावाचा आणि पत्नीचा शोध घेण्यात कुचराई करत होते. यामुळे त्याच्या भावाची हत्या झाल्याचा आरोप विपिनने केलाय. कुटुंबाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच राजाच्या अंत्ययात्रेदरम्यान कुटुंबासह इतर लोकांनी राजा रघुवंशीला न्याय हवाय अशा घोषणा दिल्या. राजाची ट्री कटरने हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी हत्येत वापरलेले शस्त्र देखील जप्त केले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्यात आली आहे.